हॅलो, गुड मॉर्निंग एव्हरीवन. सो आज आपण व्हॅल्युएशन ऑफ गुडविल मधला पुढचा प्रॉब्लेम एक स्टार्ट करूया. आता याची केस वेगळी आहे. आता हा कोणत्या केसचा प्रॉब्लेम आहे तर वेन एक्स्ट्रा ऑर्डिनरी लॉस इज गिवन. आता याच्यात जर प्रॉब्लेम मध्ये लॉस दिलेला असेल तर कसा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. लेट अस सी. मुजुमदार अँड कंपनी डिसाइडेड टू परचेस द बिझनेस ऑफ बॅनर्जी अँड कंपनी ऑन 31st December 2023. The profits of Banerjee Company for last 6 years were. आता इथे मुजुमदार अँड कंपनीने डिसाईड केलंय की बॅनर्जींचा बिझनेस जो आहे हा परचेस करायचा आहे. म्हणून इथे बॅनर्जींचे लास्ट 6 वर्षांचे प्रॉफिट इथे आपल्याला दिलेले आहेत. आता याच्यात कॅल्क्युलेशन मध्ये आपण किती वर्ष घ्यायचे लेट अस सी. द फॉलोइंग ऍडिशनल इन्फॉर्मेशन अबाउट बॅनर्जी अँड कंपनी इज ऑल्सो सप्लाइड. वन बाय वन आपण ऍडजस्टमेंट्स बघायला जाऊया. Casual income of 3,000 was included in the profit of 2020, which can never be expected in future. आता इथे 2020 मध्ये काही कॅज्युअल इन्कम इन्क्लूड झालेलं आहे. आता आपल्याला माहिती आहे जर एखाद्या प्रॉफिट मध्ये काही कॅज्युअल इन्कम इन्क्लूड झालं असेल किंवा काही इन्क्लूड गोष्टी झाल्या असतील, मग ते सेल ऑफ फिक्स ॲसेट असेल किंवा अजून काही असेल, स्पेक्युलेशन असेल, तर ते आपल्याला एक्सक्लूड करून घ्यावं लागतं. तसंच आता इथे जे 3,000 कॅज्युअल इन्कम एक काहीतरी इन्क्लूड झालेलं आहे ते आपल्याला 2,000च्या प्रॉफिट मधून लेस करून घ्यावं लागेल. नेक्स्ट, द प्रॉफिट ऑफ 2021 वॉज रिड्यूस बाय 1,000. आता जो 2021चा प्रॉफिट आहे आपण बघूया 2021चा प्रॉफिट किती होता. खरं तर हा 16,000 झालेला आहे. पण हा 16,000 कसा झालाय तर 1,000 रिड्यूस करून 16,000 झालाय. त्यामुळे जे त्याच्यातनं रिड्यूस झालेलं आहे ते त्याच्यात तुम्हाला ऍड करून घ्यावं लागेल. ओके. आता याचे बरोबर कॉन्ट्राडिक्टरी इम्पॅक्ट पडलेले आहेत. जे इन्कम कॅज्युअल इन्कम 3,000चं ऍड झालं होतं ते तुम्ही लेस करून घेणार आहात. आणि जे 1,000चा प्रॉफिट हा रिड्यूस झाला होता बाय एक्स्ट्रॉर्डिनरी लॉस बाय फायर, तो जो प्रॉफिट होता त्याच्यामध्ये 1,000 लॉस बाय फायरचे ऍड करून घ्यायचे. जे रिड्यूस झालंय ते ऍड करून घ्यायचे आणि जे इन्क्लूड झालंय ते एक्सक्लूड करून घ्यायचे. नेक्स्ट आहे आफ्टर ॲक्विजिशन ऑफ बिझनेस मुजुमदार अँड कंपनी हॅज टू पे इन्शुरन्स प्रीमियम अमाउंटेड टू 1,000 विच वॉज नॉट पेड बाय बॅनर्जी लिमिटेड. आता मुजुमदार कंपनी कोण आहे तर त्यांनी बॅनर्जींचा बिझनेस हा परचेस केलेला आहे. त्याच्यामुळे ऍक्विजिशन झाल्यानंतर त्यांना इन्शुरन्स प्रीमियमचे 1,000 पे करावे लागणार आहेत बिकॉज बॅनर्जी कंपनीने म्हणजे ओल्ड कंपनीने ते पे केले नाहीये. त्याच्यामुळे जो काही आपला ऍव्हरेज प्रॉफिट येईल त्याच्यातनं आधी इन्शुरन्सचा 1,000चा प्रीमियम लेस करावा लागेल आपल्याला. आधी आपण ह्या 3 ऍडजस्टमेंट सॉल्व्ह करून घेऊया. आता याच्यात तुम्हाला टोटल इथे 6 वर्ष दिसतात. आता 6 वर्षांपैकी आपण किती वर्ष घेणार आहोत. मुळात ज्या ज्या वर्षांना ऍडजस्टमेंट्स आहेत, आता 2020 पासून जर आपण बघायला गेलो तर पुढच्या सगळ्या इयर्समध्ये ऍडजस्टमेंट दिलेले आहेत. त्यामुळे आपण कॅल्क्युलेशनला 2020 पासून पुढली सगळी वर्ष घेणार आहोत. 18-19 कॅल्क्युलेशनला आपण घेणार नाही आहोत. सी द सोल्युशन. आता जर आपल्याला गुडविल कॅल्क्युलेट करायचंय तर त्याच्यासाठी आधी ऍव्हरेज प्रॉफिट काढावं लागेल. ऍव्हरेज प्रॉफिट कसा काढणार. आपण कॅल्क्युलेशन करायला घेऊया 2020, 21, 22 आणि 23. 18-19 आपण कॅल्क्युलेशनला घेतलेलं नाहीये कारण त्याला कोणतेही ऍडजस्टमेंट दिलेले ऍज सच नाहीये. आधी आपण काय केलं तर प्रत्येक इयर वाईज प्रत्येकाचे प्रॉफिट जे ऑलरेडी प्रॉब्लेमला दिलेले आहेत. 2020चा प्रॉफिट 12,000, 21 16,000, 22 25,000 आणि 23 31,000. हे ऍज इट इज प्रॉफिट्स आपण लिहून घेऊया. सो प्रॉफिट 12,000, 16,000, 25,000 अँड 31,000. आता प्रत्येक इयरच्या ज्या ज्या ऍडजस्टमेंट्स आहेत त्या आपण करून घेऊया. ऍडजस्टमेंट सी. एक फर्स्ट ऍडजस्टमेंट होती कॅज्युअल इन्कम 3,000चं ऍड झालेलं आहे 2020च्या प्रॉफिटमध्ये. कॅल्क्युलेशन करून घेऊया. 2020चा जो प्रॉफिट आहे विच इज 12,000, ज्याच्यामध्ये कॅज्युअल इन्कम जे ऍड झालं होतं ते तुम्हाला लेस करून घ्यायचं आहे. सो लेस casual income not likely to be earned. So less 3,000. 12,000 minus 3,000
Answer is 9,000. Then what about 21,000? Profit of 2021 was reduced by 1,000. म्हणजे 2021 चा जो काही प्रॉफिट दिलेला आहे, 2021 चा प्रॉफिट आहे 16,000. मग ह्या 16,000तनं 16,000 कसे आलेत? तर ऑलरेडी 1,000 त्यांनी रिड्यूस करून 16,000 झाले. त्यामुळे जे 1,000 रिड्यूस झाले होते ते आपण ऍड करून घेऊया. मग कॅल्क्युलेशन कसं येईल तर ऍड लॉस बाय फायर. सो प्लस 1,000. 16,000 प्लस 1,000. आन्सर इज 17,000. 2022 आणि 23ला काहीच ऍडजस्टमेंट नाहीये, त्याच्यामुळे ऍज इट इज त्यांचे प्रॉफिट पुढचे येतील. आता 2022-23 का? बिकॉज ते कॉन्झिक्युटिव्ह इयर्स पुढचे आहेत, त्याच्यामुळे आपण 22-23 सुद्धा काउंट केलेलं आहे, 20 पासून 23 पर्यंत. आता यांचे जे काही ट्रेडिंग प्रॉफिट आलेत यांचे ऍडिशन करून घेऊया. ऍव्हरेज प्रॉफिट कसा कॅल्क्युलेट करणार? सगळे प्रॉफिट ऍड करून घ्यायचे डिव्हायडेड बाय नंबर ऑफ इयर्स प्रॉफिट. सो 9,000 plus 17,000 plus 25,000 plus 31,000 divided by 4,000. Divided by only 4, that is number of years of profit. 4 वर्षांचा प्रॉफिट आहे, 4 ने डिव्हाइड करून घ्यायचे. ऍडिशन येते 82,000 divided by number of years, that is 4. So answer is 20,500. इथे आपल्याला ऍव्हरेज प्रॉफिट मिळालाय 20,500. आता याच्या पुढे आपल्याला कॅल्क्युलेशन कसं करायचंय? आता ऍव्हरेज प्रॉफिट तर मिळालं, आपल्याला फ्युचर मेंटेनेबल प्रॉफिट काढायचंय. मग आता हा फ्युचर मेंटेनेबल प्रॉफिट कसा काढणार? ऍव्हरेज प्रॉफिट 20,500, याच्यामध्ये पुढच्या ऍडजस्टमेंट्स आपल्याला करायचे. लेट अस सी ऍडजस्टमेंट नंबर 3 and 4. After acquisition of business, Muzumdar company has to pay insurance premium. आता जसं मगाशी मी म्हटलं होतं, मुजुमदार कंपनीने बॅनर्जींचा बिझनेस हा परचेस केलेला आहे, ऍक्वायर केलेला आहे. त्याच्यामुळे बॅनर्जीने म्हणजेच ओल्ड कंपनीने जे काही प्रीमियम पे करायचे राहून गेलेत ते मुजुमदार कंपनीला पे करावे लागतील. त्यामुळे इथे जे 1,000 इन्शुरन्स प्रीमियमचे 1,000 which is not paid by बॅनर्जी, it has to pay by मुजुमदार. जे 1,000 बॅनर्जींनी पे केलेले नाहीयेत ते मुजुमदार कंपनीला पे करावे लागतील. त्यामुळे आधी आपल्याला ऍव्हरेज प्रॉफिट मधून 1,000 इन्शुरन्स प्रीमियमचे पे करून घ्यावे लागतील. दॅट्स वाय लेस इन्शुरन्स प्रीमियम पेएबल 1,000. पुढची ऍडजस्टमेंट बघूया. Muzumdar, the proprietor of Muzumdar company, was employed in the firm at monthly salary 1,000 per month. प्रत्येक महिन्याला त्यांना 1,000 सॅलरी ही मिळणार आहे. The business of Banerjee and company was managed by salaried manager who was paid monthly rupees 400. Now, Mr. Muzumdar decided to manage the firm after replacing the manager. आता इथे 2 ऍडजस्टमेंट्स येतील. 2 ऍडजस्टमेंट्स म्हणजे आधी मॅनेजरची सॅलरी आपल्याला काउंट करावी लागेल आणि नंतर प्रोप्रायटर एस मुजुमदार जे आहेत त्यांची 1,000, मॅनेजरची सॅलरी 400. सी, मॅनेजरला 400 रुपये सॅलरी मिळत होती आणि मुजुमदारना किती मिळणार आहे तर 1,000 सॅलरी मिळणार आहे. त्याच्यामुळे 2 वेगळ्या ऍडजस्टमेंट्स येतील. बघूया आपण. फर्स्ट, ऍड सॅलरी ऑफ मॅनेजर नॉट पेएबल. त्या मॅनेजरला 400 रुपये पर मंथ अशी सॅलरी द्यायची होती, ती आपण ऍड करून घेऊया. आता वर्षाचे महिने 12, त्याच्यामुळे 12 महिन्यांसाठी 400 पर मंथ, म्हणजे इथे सॅलरी येते 4,800. आता ही जी मॅनेजरची सॅलरी आहे जी पे केलेली नाहीये ती आपण ऍड करून घेणार आहोत. सो सॅलरी ऑफ मॅनेजर्स नॉट पेएबल 4,800 लेस कॉस्ट ऑफ सर्व्हिस ऑफ मुजुमदार. आता इथे बघा,
एक ऍडजस्टमेंट मध्ये म्हटलंय, एस मुजुमदार प्रोप्रायटर वॉज एम्प्लॉईड इन द फर्म मंथली सॅलरी ऑफ 1000. म्हणजे ह्यांना एस मुजुमदारना जी 1000ची सॅलरी मिळते, ही सुद्धा आपल्याला इथे कॅल्क्युलेशनला घ्यायची आहे. पण आता ह्या 1000 सॅलरीचं काय होईल, तर कॉस्ट ऑफ सर्व्हिस म्हणून ती लेस केली जाईल. त्याच्यामुळे 1000 पर मंथ असे 12 महिन्यांसाठी किती येतील, तर 12,000. मग आधी ऍव्हरेज प्रॉफिट 20,500 लेस 1000 ऍड 4,800 अँड लेस 12,000. सो इथे फायनल FMP फ्युचर मेंटेनेबल प्रॉफिट आपला किती येतोय, तर 12,300. इथे आपण ऍडलेस करून सगळ्या ऍडजस्टमेंट्स करून घेतलेल्या आहेत. आता इथे जो आपल्याला फ्युचर मेंटेनेबल प्रॉफिट आलाय 12,300, 12,300, याचाच पुढे आपल्याला गुडविल कॅल्क्युलेट करायचं आहे. आता गुडविल बघूया किती आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. कॉम्प्युट द व्हॅल्यू ऑफ गुडविल ऑन द बेसिस ऑफ 3 इयर्स परचेस. 3 वर्षांसाठीचं गुडविल काढायचंय. सो गुडविलचा फॉर्म्युला ऍव्हरेज प्रॉफिट मल्टिप्लाइड बाय नंबर ऑफ इयर्स परचेस. 3 वर्षांचं गुडविल काढायचंय म्हणून इथे 3 ने मल्टिप्लाय केलंय. आपला ऍव्हरेज प्रॉफिट, ऍडजस्टेड ऍव्हरेज प्रॉफिट आलाय 12,300 multiplied by 3, 36,900. This is the value of goodwill. इथे आपला प्रॉब्लेम हा संपला.